नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळ्यांना? आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना। आज गुढीपाडव्याच्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आज गुढीपाडवा असल्यामुळे आम्ही ना सगळेजण सकाळीच खूप लवकर उठलो। लवकर उठल्यानंतर आमची गुढी ना 6:30लाच बाहेर बांधली गेली आणि मस्त उभारली गुढीला हार केला, हरड्या करड्याचा हार घातला आणि गुढी बाहेर लावली आहे। त्यानंतर आम्ही पूजा करून घेतली गुढीची, हळदी कुंकू लावून पूजा केली आणि मस्त अशी रांगोळी काढली आहे। रांगोळी पूजा केली का मस्त लवकर, जेवढी गुढी लवकर उभारली का तेवढी मस्त वाटते। आणि दरवाजात पण आहे ना लेपन वगैरे सर्व करून झालं आहे। पाडव्याच्या सणामुळे ना आम्ही 2 दिवस आधीच सर्व घरामध्ये झटक सर्व जाळं जळमट, देवघर सगळं स्वच्छ केलं आहे। सगळे देवांना उजळून घेतलं आहे पंचामृताने आणि मग त्यानंतर देवघरातली पण पूजा झालेली आहे। तर गुढीला पण असं मस्त पूजा करून घेतली आणि ओवाळून घेतला आणि दारात पण रांगोळी काढली ना। इथं पण आहे ना गुढी उभारली होती ना, तिथं पण खाली अशी रांगोळी काढली। हे साचे आहे ना आम्ही नाशिकहून आणले होते ना, तर असे मस्त जास्त काही असे नाही, लाकडी साचे पण खूप छान आहे। अशी रांगोळी जर टाकली ना अशी ठसठसीत मस्त अशी डिझाईन उमटते त्यावर। तर मला तर खूप आवडले ते आणि जास्त रेंटचे पण नाही आहे, 15-15 रुपयालाच आणले ते, पण खूप सुंदर रांगोळी येते त्याने। तर मस्त आपल्या गुढीला आहे ना मस्त धूप लावली, दिवा लावला आणि पूजा करून घेतली। घरातल्या पण देवांची पूजा झाली आहे आणि जे महालक्ष्मीची पावलं आणली त्यांची पण मी आजच पूजा केली आहे आपले, कारण चैत्र नवरात्र पण चालू होत आहे ना। तर मग त्यामुळे मग ते महालक्ष्मीची पावलं 2-3 दिवस झाले होते आले होते, पण मग मी म्हटलं पाडव्याच्या दिवशी त्यांची पूजा करू। मस्त इतके सुंदर दिसत होते ना पावलं। तर त्याचे जे डायमंड आहे ना ते इतके असे आकर्षक वाटत होते, जे मनी स्टोन होते ना त्याचं कामच खूप छान केलेलं आहे। मला तर खूप आवडले ते। त्यांची पण मस्त पूजा केली, आरती केली आणि आरती झाल्यानंतर हे बघा इकडं आले तर आई आणि जाऊबाई आहे ना मांडे करत होत्या। तर आमच्या घरी आहे ना सासूबाई पहिल्यापासून प्रत्येक सणाला मांडे करायच्या, एक पण सण असा जात नव्हता का मांडे नाही केले म्हणून। पण आता एवढ्यात त्यांच्याच्याने होत नाही तर त्या करत नव्हत्या मांडे। तर मग आई आलेली होती ना, तर आई आणि जाऊबाईला येतात थोडेफार, पण मग छान केले आज त्यांनी मांडे। मग आई पण जोडी होती ना, मग दोघींनी पण मस्त मांडे केले। आणि असं कसं आपण इतर वेळेस साध्या पुरणपोळ्या करतो तव्याच्या, तर त्या नेहमीच खातो, केव्हाही करता येतं, पण मांडे म्हटलं का असे खायला पण चव आणि पाहायला पण असं मस्त वाटतं। सणाच्या वेळेस असं काही केलं की असं तेव्हा सण सणासारखे वाटतात। आणि खरंच पाडव्याच्या दिवशी किंवा इतर कोणताही सण असू द्या, आपण जर असं थोडंफार जर घरात केलं ना तरच सण सणासारखे वाटतात। आणि मांडा आहे ना असं मस्त खरपूस चव बाजूनी जर भाजल्या गेला ना तर खूप छान मस्त चव लागते। पुरणमध्ये आहे ना आम्ही लवंग, जायफळ, सुंठ, वेलदोडे सर्व बारीक करून टाकलं, त्यामुळे पुरणची अशी पोळी केली का असा मस्त सेंट वास येतो मस्त लवंगचा, वेलदोड्यांचा। आणि खरपूस भाजले की मग चव पण छान लागते। ते बघा आता मस्त टोपल्यामध्ये असे मस्त भाजून आणि ठेवले आईने। हेच मांडे आमच्या इथं आहे ना विकत भेटतात, 60-70 रुपये मांडा आहे एक। तर खरंच ना आपण असं विकत घेतो पण त्याची ती चव जी असते ना ती लागत नाही। आपण घरी केले ना तर खरंच त्याची चवच वेगळी आहे, खूप सुंदर आहे। इतके टेस्टी झाले होते ना मांडे। विकत असं आम्ही दरवेळेस आम्ही तर विकतच आणतो किंवा घरी तव्याच्या पोळ्या करतो, पण या मांड्यांची ना चवच वेगळी आणि खूप छान लागतात आणि घरात पण सगळ्यांना आवडतात ना मांडे। आणि हे आमचे अण्णा आहे, अण्णा इतके हुशार आहे ना, त्यांना देवाच्या बाबतीत कुठलाही कोणताही प्रश्न विचारा इतके पटकन उत्तर देतात। आपल्याला माहीत नाही राहत काही देवाधर्माचं, पण त्यांना इतकी माहिती, इतकी अचूक उत्तरं देतात ना, खूप छान बोलतात ते अण्णा। हे आमचं पाठीमागं घर आहे ना, घराच्या पाठीमागे हे झाडं लावले आंब्याचे, इथून तिथून पूर्ण झाड आहे आणि घराच्याच पाठीमागे आमची शेती आहे।
इथून तिथून सगळे आंब्याचे झाड आहे, सगळे आंब्यांना आहे ना असं बार आलाय, छोट्या छोट्या कैऱ्या पण लागल्या. ह्या सासूबाई आणि आई चहा पित आहे आणि हे आमचे सासरे. तिला उठता आणि उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा दादा अंघोळ करतील, 4ला उठतील, लवकर आवरतील, बाहेर पिऊन येतील आणि त्यानंतर पहिली देवपूजा करतात. त्यांची 7 वाजेपर्यंत देवपूजा झालेली असते. आपली वेळ असते 7ला उठण्याची, त्यांची वेळ आहे 4ला उठून त्यांची 7 वाजेपर्यंत देवपूजा पण झालेली असते. आणि आजी ही आणि देवपूजा झाल्यावर आणि ते मस्त मंदिरात जाऊन येतात. सगळ्या मंदिराचे दर्शन घेऊन होता, गणपती बाप्पाचं, विठ्ठल रुक्मिणीचं. आणि आमचे दोघं विठ्ठल रुक्मिणीचे. हे बघा, हे बघा कसे वाटले तुम्हाला सांगावंच तर. आता इकडं पाठीमागं आलेलो आपण. बघा तुम्ही, मांडे चालू आहे, आता संपलेच झाले ना ग, झाले आता यांचे पण मांडे. किती छान. आणि तेव्हा आई दाखवती किती छान आले म्हणून. आता 11 वाजलेच असतील. सगळ्यांचं आवरलं होतं. आम्ही सगळ्यांचा एकत्र स्वयंपाक बनवला. मग दरवाजाला मी मस्त असे तोरण लावले आणि आंब्याची डहाळी लावली. आंब्याची डहाळी ना मी दर शुक्रवार 8 दिवसातून 15 दिवसातून दरवाजाला लावत असते. कारण माळ करायला नाही जमत. एक डहाळी लावली की आंब्याचं कसं डहाळी शुभ असते, मग मी आंब्याची डहाळीच लावते. आणि लेपन वगैरे सकाळीच करून घेतलं. लेपन झालं, रांगोळी झाली आणि मस्त पडदा पण लावलाय, असं मस्त तोरण लावलंय आणि रांगोळी पण झाली आहे. आता इथं पण मी थोडंफार स्वयंपाक करत होते. आजीचं चाललं आगेरे टाकायची पटकन दे म्हणून, तर मी जास्त काही नाही केलं. खीर आणि तेच करत होते. तर मग खीर बनवली आणि त्यानंतर आपल्या स्वामींना ताट बनवलं. आणि हे बघा इथं अजून आमचा सार बनवायचा राहिला होता. तर आजी ना सार बनवताना पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे ना असं मसाला नाही वापरत साराला. तर ह्या कच्चा मसाला जो असतो ना तो धन, मिरच्या आणि खोबरं, लसूण, हळकुंड जे खडे मसाला असतो ना कच्चा, तो सर्व मसाला घेतात आणि त्या फक्त मध्ये ना धन आणि खोबरं भाजून घेता आणि बाकी सर्व कच्चं टाकता आणि मिक्सरला दळून घेतला आम्ही. दरवेळेस आम्ही पाट्यावर वाटतो, पण आज मी नव्हते वाटणार ना, मग मी मिक्सरमध्येच बारीक केलं. नाही तर मला पाट्यावर वाटेल खूप आवडतं. पाट्यावर वाटून आणि मस्त तो आमटी सार बनवला. त्यानंतर इथं आपल्या स्वामी महाराजांना मस्त नैवेद्य दिला. ताट बनवून आणलं आणि नैवेद्य देताना ना मस्त असा पाण्याचा चौकोन करते मी. आणि चौकोन केला की मग त्यावर आपल्या स्वामींना जे ताट देते आणि स्वामींचा नैवेद्य झाला की मग त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तर तुम्हाला ही महालक्ष्मी आईची पावलं कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.